सगळ्यांप्रमाणेच मी पण इंस्टाग्रामवरती टाइमपास करत होती. लग्न ठरलं तेव्हा मला क्वेश्चन विचारण्यात आला की जर तुझं एक्झामचं नाही झालं तर पुढे तू काय करणार. मग मी ते कॅज्युअलीच घेतलं. हा ठीक आहे, कारण बरेच जण तसंच करतात. तेच लोक श्रीमंत आहेत, बरेच लोक खूप चांगलं घर मानतात पण त्यांच्यामध्ये हॅपीनेस नाहीये. म्हणजे एवढा निस्वार्थी माणूस मी फर्स्ट टाइम बघितला की सिव्हिल इंजिनियर बऱ्याच आहेत मुली, पण मी धाराशिव मधली पहिली मुलगी आहे जी स्वतः साईटवरती जाते आणि वर्क करते. थँक्यू सर. काय बोलू म्हणजे सरांबद्दल इतकं काही बोलण्यासारखं की वेळ कमी पडेल एवढंच मला म्हणायचंय. आणि मी प्रथमतः सरांना म्हणू इच्छिते, सर मेहनत की राह पर चलना सिखाया है आपने, जुनून की आग में जलना सिखाया है आपने. आपको कितना भी सता ले कभी नहीं रूठते आप, एक आप ही हो जिन्होंने हम सब में एक सफल इंसान ढूंढा है. आता मला सांगायचं म्हटलं तर मी आधी म्हणजे आयबेट जॉईन करण्याआधी मी गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करत होते. म्हणजे आत्ता पण देते एक्झाम असं नाहीये, बट माझं लग्न ठरलं 1-1.5 वर्षापूर्वी. आणि जेव्हा लग्न ठरलं तेव्हा मला क्वेश्चन विचारण्यात आला की जर तुझं एक्झामचं नाही झालं तर पुढे तू काय करणार. तेव्हा मी दाबात सांगितलं की नाही, मी माझी स्वतःची फर्म ओपन करेल आणि मी माझ्या साईट्स घ्यायला सुरुवात करेल. सांगितलं खरं. नंतर एक्झाम म्हणजे माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी प्रिपरेशन करत होते, पण एवढा वेळ मिळत नव्हता बऱ्याच गोष्टींमुळे. मग म्हटलं आता ठीक आहे, मी यांना सांगितलंय करायचं तर आहे आपल्याला, पण करणार कसं. जसंच मग सगळ्यांप्रमाणेच मी पण इंस्टाग्रामवरती टाइमपास करत होती. आणि टाइमपास करत असतानाच मला सरांची ॲड मिळाली आयबेट लर्निंग. त्यात खूप काय काय सांगितलं होतं, जसं बाकीचे मार्केटिंग करतात तसंच केलं होतं. आणि सर मी जे ऑन दी स्पॉट बोलते, सर काही बोलत असेल तर सॉरी, आणि म्हणजे चुकीचं बोलत असेल तर सॉरी. तर असंच. आणि मग मी तृप्ती मॅम होतं, त्यांचा फोन आला मला आणि म्हटलं की आम्ही 7 दिवस तुम्हाला फ्री सेशन देणार, हे ते बरंच काय काय सांगितलं. मग मी ते कॅज्युअलीच घेतलं. हा ठीक आहे, कारण बरेच जण तसंच करतात. म्हणजे जे कोणी फोन करतात आपल्याला म्हणजे मार्केटिंगवाले, मला ठीक आहे असंच असणार आहे. आणि मग झालं त्यांचं, मी ते काही लक्ष नाही दिलं. एक काहीतरी नोव्हेंबरमध्येच होतं, एक 10-15 दिवसांनी ते स्टार्ट होणार होतं. मग त्याच्या 1 दिवस आधीच मला फोन आला की उद्यापासून तुमचं चालू होते. म्हणलं ठीक आहे. पहिल्या दिवशी मी नाही अटेंड केलं, मला वाटलं असेल बस. परत एकदा कॉल आला त्यांनी, तुम्ही अटेंड नाही केलं. मग मी परत अटेंड केलं. अटेंड केल्यानंतर 7 दिवस झाले. मला चांगलं वाटलं की मी एक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, पण बऱ्याच गोष्टी मला माहित नव्हत्या, त्या मला चांगल्या वाटल्या. म्हणलं आता 7 दिवसांनी बघू हे पैसे मागतात का. आणि मग नंतर मी बघते 1 महिना झाला यांचं काही पैशांसाठी फोनच नाही आला. म्हणलं नाही, हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे सर जे म्हणतात की मी तुमच्यासाठी करतोय ते बरोबर, म्हणजे मला ते फील झालं की नाही खरंच हे आहे. मग मी नंतर त्यानंतर पेमेंट केली. म्हणजे तब्बल 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे. आणि त्यांनी फोर्स पण नाही केला की बाबा ठीक आहे म्हणजे करा असं. मला बघायचं होतं की हे खरंच रिअल आहेत की बाबा असंच मार्केटिंग करतात. सॉरी फॉर दॅट सर. आणि ते झालं. सो जर्नी सुरू झाली. जर्नीबद्दल तर सगळ्यांनी सांगितलंच. मला फक्त सरांबद्दल एवढं म्हणावं वाटतं की सर प्रत्येक म्हणजे मी कधी पण सरांना एनी टाइम 9-10 रात्रीचे किती वाजले असेल, माझं काही म्हणजे मला एकदम क्लायंटचं मला कळालं की बाबा मला आता हा प्लॅन मिळणार आहे, तर मी लगेच सरांना, मला जर कोणती क्वेरी असेल लगेच सरांना मेसेज, म्हणजे मला वाटतच नाही की ते सर आहेत, माझे फ्रेंड्स असल्यासारखेच सर. आणि ते इतकं फ्रेंडली म्हणजे आन्सर करतात ना, आणि मी इतके सिली क्वेश्चन विचारते ना छोटे छोटे आणि सर त्याला एकदम म्हणजे कॅज्युअली न घेता एकदम इम्पॉर्टन्स देऊन, म्हणजे पहिल्यांदा कोणतरी एवढं इम्पॉर्टन्स देत असेल तसं, म्हणजे टेक्निकली. आणि सर खरंच माझ्या प्रत्येक सिली क्वेश्चन्सला इम्पॉर्टन्स देतात सर, आणि त्याचं म्हणजे निवारण करतात असंच म्हणता येईल. आणि मला फर्स्ट टाइम म्हणजे पुण्यामध्ये माझी दिदी राहती, तीच आहे ती. तर तिच्या मिस्टर म्हणजे माझ्या जिजूंचे फ्रेंड होते, त्यांनी सांगितलं की माझं म्हणजे मी करते बाबा इंटेरियरचं. मग त्यांनी माझं नाव त्यांना सजेस्ट केलं, पण मला कॉन्फिडन्स तर नव्हता. म्हणजे मी करत होते हे तर लोकांना सांगत होते, पण आतून मला माहित होतं की बाबा मी घेऊ शकेल का नाही साईट. मग म्हटलं ठीक आहे. मी धाराशिवचे ऍक्च्युली, आणि त्या दिवशी मी रिटर्न जात होते. पण म्हटलं सरांचं ऑफिस इथंच आहे आणि सरांची माझी
माझी काही भेट आधी झाली नव्हती, जस्ट ऑनलाईनच. मग मी सरांना मी कॉल केला, सर म्हटलं ये आहे मी. मग मी गेले आणि त्या दिवशी शायद सर तुमचा ॲपलचा फोन, सरांनी नवीन फोन घेतला होता, कोणता होता मला माहित नाही, पण मला ॲपल दिसला आणि सरांनी सिम काढून ठेवलं होतं. आणि 2 तास कंप्लीट 2 तास तरी सरांना म्हणजे सरांनी मला आणि माझ्या मिस्टरांना गाईड केलं. इतकं म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या ना, म्हणजे स्वतःबद्दल, म्हणजे कसं बिझनेस वर्कआउट करायचं, म्हणजे एकदम बिझनेसमधल्या जे कोर गोष्टी आहेत सगळंच सांगितलं सरांनी मला. असं झालं की अरे यार हा पर्सन सगळंच सांगतो, म्हणजे ज्या सांगायला नाही पाहिजे त्या पण गोष्टी सर सांगत होत्या मला की असं बिझनेस केलं पाहिजे. मग जेव्हा मी आत जात होते तेव्हा मला मी माझ्या मिस्टरांना म्हणत होते मी नाही घेऊ शकणार. पण जेव्हा मी त्या रूमच्या बाहेर म्हणजे ऑफिसच्या सरांच्या बाहेर आले त्या दिवशी मी म्हटलं की नाही आता मला कॉन्फिडन्स आला, आता मी घेऊ शकते. मी त्यांना मी लगेच गाडीतच फोन केला माझ्या जिजूंना आणि म्हटलं की जिजू मी तयार आहे. पण दुर्दैवाने ते काय भेटलं नाही प्रोजेक्ट मला, पण कॉन्फिडन्स आला आणि ते फक्त सरांमुळे. म्हणजे मला त्या दिवशी कळालं की मी साईट घेऊ शकते. म्हणून माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी, जर प्रोजेक्ट नाही भेटला ती गोष्ट जाऊ द्याच, काय मला त्याचा काही फरक नाही पडला, पण मला कॉन्फिडन्स आला आणि ते सरांमुळे चालला. परत अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बोलू शकते का? थोडंच बोलते आणखी, जास्ती नाही, थोडं सांगते, आठवत नाही जरा. आणि परत माझी स्वतःची मी फर्म ओपन केली आहे, PM कन्स्ट्रक्शन्स अँड इंटेरियर्स म्हणून. PM म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव प्रशांत मोरे आणि माझं नाव प्रज्ञा मोरे. तिकडचं नाही इकडचं नाव लावलं मोरे, कारण आमच्या दोघांना एकच नावाने चालू करायचं होतं. मग त्यांनी म्हणजे त्या नावाने मी माझी फर्म सुरू केली आणि त्याचं सर सांगत असतात की सर विपश्यना करतात आणि माझे मिस्टर पण विपश्यना करतात. तर सरांनी हॅपी कसं राहावं, शांत डोक्याने कसं काम करावं ते सरांकडून मी शिकलं आणि त्यामुळेच मी माझ्या टॅगलाईन बनवली, बिल्ड युअर हॅपी होम्स. कारण हॅपी ह्याच्यासाठी टाकलं कारण थँक्यू आजकाल बरेच म्हणजे बरेच लोक श्रीमंत आहेत, बरेच लोक खूप चांगलं घर बांधतात पण त्यांच्यामध्ये हॅपीनेस नाहीये. तर म्हणून मी माझ्या फर्मची टॅगलाईनच ठेवली, बिल्ड युअर हॅपी होम्स. आणि आता आठवत नाहीये, तिथं बसून विचार केला होता काय काय बोलायचं, पण बऱ्याच गोष्टी मिस आउट होत आहेत. आणखी एक गोष्ट की आत्ताच रिसेंटली मला एक प्रोजेक्ट आला आणि मला त्यात आरसीसीचं मला येत नाही, तुम्हाला माहिती आहे सर. तर मग मी सरांना फोन केला, सर म्हटलं ते आता मला सेंटर लाईनचा प्लॅन, कॉलम लोकेशनचा प्लॅन मागतात आणि सर मग आता काय करू मी, इतर रेट तर खूप जास्ती, म्हणजे दुसरीकडे विचारलं तर खूप जास्ती रेट आहेत आणि मला आहे नॉलेज पण एवढं नाही जमणार सर. तर सर बोलले की प्रज्ञा तू काम कर, मी तुला सगळं देतो, म्हणजे मीच तुला करून देतो, पण जे काही अमाऊंट असेल ते तूच ठेव, मला नको देऊ. म्हणजे एवढा निस्वार्थी माणूस मी फर्स्ट टाइम बघितलाय की बाबा टीचर. खरंच सर त्यासाठी थँक्यू. म्हणजे तो पण काही आला नाही मला प्रोजेक्ट आणखी, पण म्हणणंच ती, म्हणजे त्यांनी म्हणणंच ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण जस्ट कमवायला लागलोय ना. हा आलेले प्रोजेक्ट सांगते ना सर, आता जस्ट कमवायला लागलोय आपण, तर आपल्याला नाही देऊ वाटत कोणाला, पण सर म्हणजे सरांसारखं सरांजवळच आहे हे. आणि मला आता फायनली म्हणजे मी तीन म्हणजे लातूर, उस्मानाबाद आणि परांडा या 3 ठिकाणी मी वर्क करते आणि मला सांगण्यात आनंद होतो की मी धाराशिव मधली, म्हणजे सिव्हिल इंजिनियर बऱ्याच आहेत मुली, पण मी धाराशिव मधली पहिली मुलगी आहे जी स्वतः साईटवरती जाते आणि वर्क करते. आणि ते सगळं झालं ते सरांमुळेच झालं आणि सरांमुळे, माझ्या फॅमिलीमुळे, सरांमुळे पण जास्त वाटा सरांचा आहे. आणि सर जसं म्हणजे तुम्ही जे आयबेट जसं एखादं बी रुजल्यानंतर त्याचं मोठं झाड होतं, त्याचप्रमाणे तुम्ही आयबेटचं बीज म्हणजे रोवलंय, तर आता त्याचे मोठं झाड व्हावं आणि त्याची सावली सगळ्या बिझनेसवाल्यांना मिळावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि म्हणून मी एक सरांसाठी प्लांट आणलाय, सर ते प्लीज स्वीकारा माझ्याकडनं.